बघा ही लिंक आहे जी मी तुम्हाला दिली होती की ज्याच्यावर आपल्याला आपलं डेमो अकाउंट काढायचं आहे. ती लिंक वरती क्लिक केलं की असं आपल्याकडे डेटा येतो. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम आपलं जे नाव आहे, वडिलांचं नाव, लास्ट नेम, सरनेम, ईमेल आयडी, कंट्री मध्ये इंडिया 91 करायचं आहे. फोन नंबर आपला जो असेल, मोबाईल नंबर तो मेन्शन करायचा आहे. इथे आपल्याला या लॉगिन साठी एक पासवर्ड ठेवायचा आहे जो आपल्या लक्षात राहायला पाहिजे, कारण की इन फ्युचर मध्ये आपण हे लॉगिन वापरणार आहोत. त्यामुळे हा पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा एकदा कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर कंट्रीमध्ये इथे आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचं आहे. जस्ट 1 मिनिट. बघा इथे इंडिया आलं. इंडिया आपण सिलेक्ट केलं. सिटीमध्ये आपण आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. जे असेल प्रत्येकाचं ते प्रत्येकाने सिलेक्ट करायचं आहे. ते महाराष्ट्र आपण सिलेक्ट करतोय. नंतर ऍग्री द टर्म्स ऑफ पॉलिसी अँड आय एम नॉट रॉबर्ट वरती क्लिक करून रजिस्टर वरती क्लिक करायचं. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर काय होतं लक्षात घ्या की तुम्हाला स्क्रीनवरती मेसेज येतो की तुमचं ईमेल व्हेरिफिकेशन साठी तुमचं ऍप्लिकेशन सबमिट केलेलं आहे आणि तुम्हाला एक ईमेल आला असेल ते ईमेल व्हेरीफाय करा. तर लक्षात घ्या ईमेल कुठे येतो, आपण जो ईमेल आयडी टाकलेला आहे त्या ईमेल वरती ईमेल येतो. समजा आपण आता ते आपल्याला ईमेल आलेला आहे, तर आपण आपल्या ईमेल मध्ये जाऊया आणि आपण ते चेक करूया. बघा लक्षात घ्या इथे बघा लक्षात घ्या i4x कॅपिटल लिमिटेड असा एक ईमेल येतो, वेलकम टू द i4x कॅपिटल लिमिटेड आणि व्हेरीफाय युअर अकाउंट म्हणून. त्या व्हेरीफाय युअर अकाउंट वरती आपण जर क्लिक केलं तर आपलं ईमेल आयडी व्हेरीफाय होतं आणि व्हेरीफाय झालं की आपल्याला आपल्या अकाउंटचा ऍक्सेस मिळतो. त्याच्यानंतर लक्षात घ्या व्हेरीफाय अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो. या पेजवरती अकाउंट व्हेरीफाय झालेलं असेल तर इथे आपल्याला पुन्हा एकदा ते विचारतं की तुम्ही तुमचं ईमेल आयडी टाका आणि पासवर्ड टाका. तर इथे आपण मी माझं ईमेल आयडी टाकतोय जे मी इथे मेन्शन केलं होतं मगाशी. आणि आपण जो याच्या लॉगिन साठी पासवर्ड ठेवलेला तो इथे मी मेन्शन करत आहे. आय एम नॉट रॉबर्ट वरती क्लिक करतोय आणि साइन इन करतोय. साइन इन केलं की असं आपल्याला पेज येतं. हे पेज आलं की हा आपला बेसिक डेमोचा प्रोसेस झालेली आहे. अकाउंट वरती क्लिक करायचं. अकाउंट वरती क्लिक केलं की इथे ऍड डेमो अकाउंट वरती जायचं. ऍड डेमो अकाउंट वरती गेलं की इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एमसीफाय, अकाउंट टाइप डेमो i4x, करन्सी USD, लेव्हरेज 1:500, इन्व्हेस्टर पासवर्ड आणि मास्टर पासवर्ड असे 2 पासवर्ड आपल्याला सेट करायचे आहेत. ह्या दोन्ही पासवर्ड मध्ये थोडासा आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे, कारण की इन्व्हेस्टर पासवर्ड मध्ये आपण फक्त आपले अमाऊंट आणि ट्रेड बघू शकतो. मास्टर पासवर्ड मध्ये आपण ऍक्च्युअल ट्रेडिंग करू शकतो. त्यामुळे दोन्ही पासवर्ड मध्ये आपल्याला थोडासा डिफरन्स ठेवायचा आहे. एक अल्फाबेट किंवा एक डिजिट असं काहीतरी आपण करू शकतो. आपल्याला जे योग्य वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता. मी माझ्या लक्षात असणारी गोष्ट ठेवतो आणि अशा प्रकारे आपण ओपन अकाउंट वरती क्लिक करायचं. ओपन अकाउंट वरती क्लिक केलं की लक्षात घ्या युअर अकाउंट हॅज बीन ओपन सक्सेसफुली असा मेसेज आला. आलं का लक्षात? बघा 67955 हे नवीन अकाउंट आपलं क्रिएट झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं USD, MT5, ऍक्टिव्ह, डिपॉझिट, विड्रॉ, पासवर्ड असे 3 ऑप्शन आहेत. इथे डिपॉझिट वरती क्लिक करायचं आणि इथून आपण $500 डिपॉझिट करू शकतो. पण इकडनं $500 आपल्याला डिपॉझिट करायचं. ते $500 एकदा डिपॉझिट झाले की आपण हे अकाउंट वापरू शकतो. लक्षात घ्या 67955 हा आपला अकाउंट नंबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला आपल्या प्ले स्टोर वरती जायचं आहे. प्ले स्टोर वरती जाऊन MT5 सिलेक्ट करायचं आहे. MT5 जर डाउनलोड असेल तर तुमच्याकडे ओपन म्हणून ऑप्शन येईल, नसेल तर इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येईल. ते इन्स्टॉल करायचंय. इन्स्टॉल करून झालं की तिथे आपल्याकडे ओपनचा ऑप्शन येतो. ओपनचा ऑप्शन आला की लक्षात घ्या इथे आपल्याकडे ऑप्शन येतात. असं फर्स्ट पेज आपल्याला दिसतं. फर्स्ट पेज असं दिसल्यानंतर इथे जे प्लसचं साईन आहे तिथे आपल्याला फाइंड ब्रोकरचा ऑप्शन येतो. फाइंड ब्रोकरच्या ऑप्शन मध्ये i4x कॅपिटल लिहायचं. i4x कॅपिटल लिहिलं की लक्षात घ्या, तर तुमच्या हे लक्षात येत नसेल तर आपण काय करूया, हे मी जे MT5 आहे हे डिलीट मारतो आणि नवीनच इन्स्टॉल करतो. सो यू विल कम टू नो इझिली. राईट. इन्स्टॉल वरती क्लिक केलं. ओपन. आता हे MT5 चं डेमो अकाउंट आहे, ते आपल्याला नाही करायचंय. तर इथे फाइंड ब्रोकरचा ऑप्शन आला. इथे आपण i4x लिहिणार. i4x लिहिलं की i4x कॅपिटल लिमिटेड आलं.
आपला अकाउंट नंबर काय होता लक्षात घ्या, 67955. तर 67955 आणि त्यानंतर आपण जो मास्टर पासवर्ड ठेवलेला तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. बघा इथे डेमो आला आणि 500 आलं, म्हणजे आपलं हे अकाउंट लॉग इन झालेलं आहे. आता इथे बघा कोड्स, चार्ट, ट्रेड, हिस्ट्री आणि मेसेजेस असे 5 ऑप्शन आहेत. त्यातल्या कोड्स वरती जायचं आहे. कोड्स वरती ह्या इनबिल्ट सगळ्या करन्सीज असतात जे ऍड असतात त्याच्यामध्ये, त्यातलं आपल्याला ह्या करन्सी सध्या नको आहेत, त्यामुळे इथे लक्षात घ्या, इथे जी पेन्सिल आहे या पेन्सिल वरती क्लिक करायचं, त्या डिलीट बटनावरती क्लिक करायचं, सगळं सिलेक्ट करायचं आणि या सगळ्या स्क्रिप्ट डिलीट मारायच्या. डिलीट झाल्यानंतर इथे आपण ज्या नॉर्मली डेली काम करणार आहोत त्या स्क्रिप्ट ऍड करायच्या. XAU USD म्हणजे गोल्डची करन्सी आपण इथे ऍड केली. त्यानंतर आपण इथे ऍड करणार आहोत युरो USD ऍड केला. त्यानंतर आपण करणार आहोत GBP USD केलं. त्यानंतर आपण करणार आहोत USD JPY आणि JPY. या करन्सीज ऍड करायच्या. या 4 करन्सीज आणि गोल्ड या गोष्टींवरती आपण नॉर्मली काम करतो. XAU USD वरती क्लिक केलं, आपण कुठल्याही स्क्रिप्ट वरती क्लिक केलं तर तिथे आपल्याला न्यू ऑर्डर, चार्ट हे 2 गोष्टी आणि प्लस खाली प्रॉपर्टीज, डेप्थ ऑफ मार्केट, मार्केट स्टॅटिस्टिक्स, सिम्पल व्ह्यू मोड असे ऑप्शन येतात. त्यातलं आपल्याला या न्यू ऑर्डर आणि चार्ट या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. चार्ट वरती क्लिक करायचं म्हणजे आपल्याला सुरुवातीला चार्ट दिसतो. हा चार्ट दिसतोय विदाउट इंडिकेटर चार्ट आहे आणि इथे कुठलं इंडिकेटर लागलेलं नाही. याच्यामध्ये लक्षात घ्या, या चार्ट मधली 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला. हा जो एन आहे, एन म्हणजे इंडिकेटर्स आहेत जे आपल्या MT5 मधील आपण मल्टिपल इंडिकेटर्स इथे लावू शकतो. आणि याच्यातलं जो शेवटचं आयताकार बटन आहे लाल आणि निळं, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्या इथे बाय आणि सेलचा ऑप्शन येतो. त्याच्यावरून आपण आपले डिसिजन घेऊ शकतो, बाय करायचं की सेल करायचं, म्हणजे जी ऑर्डर आपण इनपुट करणार आहोत त्याप्रमाणे. आता आपण इथे एन वरती क्लिक करूया. मेन चार्ट आला आणि इथे F+ सिम्बॉल आला. F+ सिम्बॉल वरती क्लिक केलं की आपल्याकडे सिम्बॉल आला मुव्हिंग ऑरेंज. आपण मुव्हिंग ऑरेंज इंडिकेटर लावणार आहोत, त्यामुळे मुव्हिंग ऑरेंज वरती क्लिक करायचं. इथे आपण सिलेक्ट करतोय 50, मेथड एक्सपोनेन्शियल, शिफ्ट 0, अप्लाय टू क्लोज, कलर रेड आणि सेव्ह. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मुव्हिंग ऑरेंज लावणार आहोत, तर त्यावेळेला आपण सिलेक्ट करणार आहोत 20, मेथड टू एक्सपोनेन्शियल, कलर ग्रीन आणि त्याला थोडस डार्क करायचं आहे आणि सेव्ह. पुन्हा एक मुव्हिंग ऑरेंज लावणार आहोत आपण जे 200चं असेल, मेथड एक्सपोनेन्शियल, अप्लाय टू क्लोज, कलर ब्ल्यू आणि सेव्ह. लक्षात घ्या, आता या चार्टवरती 3 मुव्हिंग ऑरेंज आपल्याला लागलेले दिसत आहे. यामध्ये आता आपल्याला काय करायचंय, फक्त ग्रीन लाईनला फॉलो करायचंय. ग्रीन लाईन ज्यावेळेला रेडच्या वरती जाते त्यावेळेला आपण बाय करणार आणि ज्यावेळेला ग्रीन लाईन रेडच्या खाली येते त्यावेळी आपण सेल करणार. त्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाहीये. सिंपल एकाच कन्सेप्ट वरती काम करायचंय. ग्रीन लाईन रेडच्या वर बाय, ग्रीन लाईन रेडच्या खाली सेल. लक्षात घ्या, इथे काल बाईंग चालू झालेली, इथून लिटरली 3301 पासून जर पकडला तर तो 3391 पर्यंत गेला, म्हणजे 90 पॉईंटची मुवमेंट त्याने दिली बाईंग मध्ये. सेलिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर 3382 पासून 3360 वरती आता आहे, म्हणजे 20 पॉईंटची मुवमेंट आता ऑलरेडी झालेली आहे सेलिंग मध्ये. ज्याच्या वेळेला हा निगेटिव्ह क्रॉसओव्हर होईल त्यावेळेला सेल करायचा आहे, ज्याच्या वेळेला पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर होईल त्यावेळी बाय करायचा आहे. आता लक्षात घ्या, मार्केट इकडनं वर जाईल किंवा खाली जाईल आपल्याला माहिती नाही. या वेळेला आपण ट्रेड नाही घेऊ शकत. ज्या वेळेला क्रॉसओव्हर होईल त्याच वेळेला ट्रेड घ्यायचा आहे आणि त्याच वेळेला प्रॉफिट काढून एक्झिट व्हायचंय. एवढंच गोष्ट फॉरवर्ड करायची, बाकी काही करायचं नाहीये. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला ट्रेड घेताना काय करायचंय. आता समजा आपल्याला असं वाटतं की मार्केट वर जाणार आहे, तर इथे बघा आपली लॉट साईज आहे 0.0 वर. सुरुवातीला 0.0 वरतीच काम करायचंय, याच्यापेक्षा मोठ्या लॉट साईज वरती सुरुवातीला जायचं नाही. इथे आपण बायचा विचार करतोय तर आपण बाय वरती क्लिक करणार. तिथे 1 क्लिक ट्रेडिंगचा ऑप्शन येतो, त्याला कॅन्सल करायचा. 1 क्लिक ट्रेडिंग नाही करायचंय सुरुवातीला. पुन्हा एकदा बाय वरती क्लिक करायचं की आपल्याला ही स्क्रीन येते. मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केट प्राइस वरती बाय. इथे SL म्हणजे आपण SL लावू शकतो, TP म्हणजे TP लावू शकतो. आणि समजा SL TP आपल्याला नंतर लावायचं आहे तर आपण डायरेक्ट बाय करायचं. बाय केलं
की असा आवाज आला म्हणजे आपली बाईंग प्रोसिजर झालेली आहे. लक्षात घ्या. आता ही जी ब्ल्यू लाईन दिसते इथे नवीन आलेली, ही लाईन म्हणजे आपली बाईंगची लेवल आहे की जिथे आपण बाय केला. तर त्या बाय वरती क्लिक केलं त्या बाईंग लाईन वरती, इथे एसएल आणि टीपीचा ऑप्शन आला. तर एसएल आपण काय करणार, आताची जी कॅन्डल आहे तिचा लो हा आपण एसएल ठेवणार. समजा $1.82 एसएल लावला. नॉर्मली आपण 1.82चा गोल्डमध्ये लावत नाही. गोल्डमध्ये आपल्याला एसएल मिनिमम $10 लावावा लागतो. तर समजा आपण $10 लावूया. $10 एसएल लावला. टीपी टीपी पण $10 लावूया. हा $10 टीपी आणि एरोवरती क्लिक केलं आणि मॉडिफाय केलं. डन. ही ऑर्डर क्लिक झाली. लक्षात घ्या, ही आपली ऑर्डर चालू आहे. इथे एसएल आणि टीपी दोन्ही लागलेलं आहे बघा, दिसतंय. इथे हिस्ट्रीमध्ये आपल्याला हिस्ट्री दिसते, जी आपण ट्रेडिंग करतो किंवा जी आपली ट्रेडिंग होईल त्याबद्दलची. ट्रेडमध्ये आपला चालू असलेला ट्रेड, चार्टमध्ये आपल्याला चार्ट, कोट्समध्ये आपण ज्या स्क्रिप्ट ऍड केलेल्या त्या स्क्रिप्ट. प्रत्येक स्क्रिप्टवरती तोच ऑप्शन आहे, न्यू ऑर्डर चार्ट. न्यू ऑर्डर चार्ट दोन गोष्टी आपल्याला यूज करायच्या. चार्टवरती क्लिक केलं की चार्ट ओपन होतो आणि क्रॉसओव्हर वरती ट्रेड घ्यायचा. त्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही आपली प्रॅक्टिस करू शकता. हळूहळू जसं जसं तुमच्या लक्षात येईल तसं तसं तुम्ही जास्तीत जास्त ट्रेड घ्या. लक्षात घ्या, डेमो अकाउंट आहे आणि हे मार्केट 24 तास चालू असल्यामुळे आपण आपल्या कामाच्या वेळे व्यतिरिक्त जो वेळ आपल्याला मिळतो त्या वेळेमध्ये सुद्धा आपण असे ट्रेड घेऊ शकतो आणि अशा प्रकारे चांगलं प्रॉफिट काढू शकतो. तर लक्षात घ्या, 5 मिनिटावरती हे ट्रेड मिळायला थोडा वेळ लागू शकतो कधी कधी. तर आता समजा याच्याकडे खरंच वेळ नाहीये, कोणी खरंच जास्त बिझी आहे, तर ते 1 मिनिटावरती सुद्धा सेम सिस्टम वापरू शकतात. कशा प्रकारे ते आपण बघूया. एक्सआय यूएसडी आपण ओपन केलं, चार्ट वरती गेलो. हा जो M5 आहे ही आपली टाइम फ्रेम आहे. याच्यावरती क्लिक केलं की बघा, M1 आला म्हणजे 1 मिनिटं, M15 आलं म्हणजे 15 मिनिटं, M30 म्हणजे 30 मिनिटं, H1 म्हणजे 1 अवर, H4 म्हणजे 4 अवर, D1 म्हणजे डे ची कॅन्डल, W1 म्हणजे वीकची कॅन्डल, MN म्हणजे मंथची कॅन्डल. तर समजा आपण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आलो. तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बघा, 1 मिनिटावरती क्रॉसओव्हर आपल्याला मल्टिपल्स बघायला मिळतात. तर त्यामुळे जर आपण 1 मिनिटाच्या क्रॉसओव्हरवरती आलो आणि 1 मिनिटावरती ज्या वेळेला क्रॉसओव्हर होईल त्यावेळेला बाय घेतला तरीही चांगलं टार्गेट मिळतं, पण ते छोटं टार्गेट असतं. लक्षात घ्या. लक्षात घ्या, इथे बाय जर आपल्याला मिळाला असता तर इथे तो 357चा बाय होता आणि त्याने हाय बनवला 364चा. म्हणजे 7 पॉईंट इथे मिळाले असते आपल्याला. तेवढे पॉईंट्स घेऊन आपल्याला एक्झिट व्हावं लागलं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही 1 मिनिट्स वरती सुद्धा ट्रेडिंग करू शकता कोणत्याही स्क्रिप्टमध्ये. पण इथे छोटं टार्गेट घेऊन $5, $2, $3 छोटं टार्गेट घ्यावं लागतं 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. 5 मिनिटावरती तुम्ही मोठ्या टार्गेटसाठी वेट करू शकता. एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आणि अशा प्रकारे ट्रेडिंग करायचं. तुम्हाला काही अडचणी असतील, काही शंका असतील तर तुम्ही डेफिनेटली आमच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्याकडे माझे नंबर आहेतच किंवा आपल्या व्हिडिओच्या डिटेल्समध्ये मी माझे नंबर दिलेले आहेत ट्रेड एक्सपर्टचे. तर तुम्ही फोन करून कधीही संपर्क साधू शकता. आपल्या ठाण्याला ऑफिस आहे, तर तुम्ही ठाण्याच्या ऑफिसला कधी भेट देऊ शकता आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारू शकता. तुम्ही चांगल्या प्रकारे हे समजून घ्या, डेमो अकाउंटमध्ये काम करा, चांगलं प्रॉफिट जनरेट करा आणि त्यानंतर मग आपण पुढे कसं प्रोसेस करायचं याबद्दल डिसिजन घेऊ शकतो. एकदा आधी आपल्याला जमतंय की नाही, आपला कॉन्फिडन्स जनरेट होतोय की नाही, या गोष्टी सगळ्यांनी व्हेरीफाय करून घ्या आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला फ्युचरमध्ये काही दिवसानंतर आपण त्याचा विचार करू शकतो. होपफुली थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू यू. तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. काही लक्षात आल्या नसतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. शंका असतील तर डेफिनेटली विचारा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आपण मीटिंग इथेच संपवतोय. काही अडचणी असेल तर निश्चित संपर्क साधा. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.